नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 12 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 12 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर लोभसवाणं अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. सदा हसतमुख हे राहतात. राहणीमान सुव्यवस्थित नीटनेटकं आणि टापटीप असतं. मुळातच यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात एक प्रसन्नता दिसून येते. त्यामुळे सर्वांना या व्यक्ती हव्याशा वाटतात. याचं कारण सुद्धा तसंच आहे, कारण यांची वाणी खूप चांगली असते. यांच्या वाणीमधून कोणाबद्दलही कधी वाईट शब्द अक्षरही निघणार नाही. जीवनाकडे यांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक असतो आणि सतत ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते आणि यांच्याकडे असणारं ज्ञान हे अगदी सखोल असतं. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानाचा अहंकार हा यांच्याकडे दिसून येत नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती ओळखीचा असो वा नसो, त्याला मदत करण्याकरता या व्यक्ती नेहमी पुढे असतात. या व्यक्ती साधारणतः दुःखामध्ये एखाद्याला पाहू शकत नाही. माणुसकी यांच्यामध्ये अगदी भरभरून वाहत असते आणि त्यामुळेच या ज्या व्यक्ती असतात यांच्या व्यक्तीबद्दलचे जी मतं असतात ही समाजामध्ये खूप चांगली असतात. त्यांचं व्यक्तिमत्व हे खूपच चांगलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती यांची भरपूर चांगली असते. त्याच्यामुळे शाळा कॉलेजमधले शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात. स्थावरता सुद्धा यांना जीवनामध्ये चांगली येते. अर्थात या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात अंगमेहनतीची कामं करणं थोडंसं कठीण असतं. अंगमेहनत केली तर थोडेसे थकून जातात, लवकर मलूल होतात. मात्र बौद्धिक क्षेत्र किंवा शिकवण्याच्या टीचिंगशी संबंधित जे क्षेत्र आहे त्यामध्ये या व्यक्ती पुढे जाऊ शकतात. ज्ञानदानाच्या जी क्षेत्र आहेत त्यामध्ये या व्यक्ती पुढे जातात. अर्थातच या व्यक्तींमध्ये बाकीच्या गोष्टी सुद्धा फार चांगल्या असतात. म्हणजे वागणं, बोलणं, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय चांगला असतो, सकारात्मक असतो. खाण्यापिण्याच्या सवयीवर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, कारण त्यामुळेच थोडंसं ज्याला आपण जाडजूडपणा किंवा मेदवृद्धी ही होण्याची शक्यता असते आणि त्या अनुषंगाने आरोग्याच्या संदर्भातल्या समस्या सुद्धा यांच्याकडे होऊ शकतात. या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. व्यायामाची आवड, फिटनेसची आवड थोडी ठेवणं गरजेचं राहील, कारण आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारी तुलनेने यांच्या थोड्याशा लवकर चालू होतात. कारण शरीराला जास्त काही ते बळ देत नाही किंवा शरीराच्या संदर्भात जास्त विचार केला जात नाही. अर्थात त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. गोड खाणं यांना फार आवडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात यांना दुसऱ्यांना शिकवणं फार आवडतं आणि पुस्तक वाचणं, ज्ञान ग्रहण करणं हे सदोदित चालू असतं. यांची निरीक्षण क्षमता खूप चांगलं असते. बोलणं खूप चांगलं असतं. यांचं बोलणं मधाळ असतं. आपल्या बोलण्याने सुद्धा समोरच्यावरती अतिशय उत्तम अशा प्रकारचं इम्प्रेशन हे टाकू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे ज्या रिलेशनशिपमध्ये असतात तीच रिलेशनशिप पुढे कंटिन्यू ठेवून त्याबरोबरच विवाह करण्याची यांची वृत्ती असते आणि त्याचा त्यांचा समज असतो, जो की खूप चांगला असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा रिस्पेक्ट ठेवून दुसऱ्याला रिस्पेक्ट देणं हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. कुठे काही वादविवाद झाले असतील, भांडणं झाली असेल तर त्यामध्ये समेट घडवण्यामध्ये या व्यक्ती सर्वात पुढे असतात. त्यामुळेच या व्यक्ती दोन्ही ठिकाणी सुद्धा यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे चांगलंच गणलं जातं. एकंदरीत ह्या ज्या व्यक्ती असतात सर्वांना हव्याशा वाटणाऱ्या असतात. यांचं राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि उंची असतं. कधी-कधी थोडासा अहंकाराचा भाग यांच्यामध्ये दिसून येऊ शकतो. अर्थात त्यावर थोडं कंट्रोल करणं आवश्यक आहे. मात्र तसं पाहिलं तर यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते सर्व बाजूने चांगलं असतं आणि जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हा जो प्रकार आहे, हा प्रकार थोडासा कमी असतो. मात्र जीवनामध्ये यांना नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभते. म्हणजेच यांच्या बाबतीत कुठलीही गोष्ट कधीही टोकाची होत नाही. संकटं जरी आली तरी त्यामधून ते निभवतात. एखादा व्यक्ती किंवा एखादा प्रसंगच असा उभा राहतो की ज्यामधून या व्यक्ती सहजपणे बाहेर निघतात किंवा पडतात, जी की खूप चांगली गोष्ट आहे. त्या अन्वयाने पाहायचं झालं तर ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती भाग्यवान समजायला हरकत नाही. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमची कामं काही पूर्ण होताना कठीण होऊन बसतील किंवा ती अडकतील. मात्र एप्रिल 2025 नंतरचा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. तुमच्या सर्व मनोकामना किंवा इच्छा आकांक्षा त्या दरम्यान पूर्ण होतील. तर मित्रांनो,
हे होतं 12 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले विचार. धन्यवाद.